एके दिवशी जंगलात अचानक मोठा आवाज झाला. धाड! सगळे प्राणी घाबरून इकडे तिकडे पाहू लागले. छोटा पांडा धावत त्या आवाजाच्या दिशेने गेला आणि त्याला गवतामध्ये एक चमकणारं लाल बटण दिसलं. पांडा थोडा आश्चर्यचकित झाला. तो हळू आवाजात म्हणाला, "हे बटण इथे कोणी ठेवलं असेल?" तो थोडा घाबरला, पण उत्सुकता जास्त होती. शेवटी त्याने ते बटण दाबलं. अचानक आकाशात रंगीत फुगे उडू लागले. ते पाहून ससा, माकड आणि हरिण धावत आले. ससा आनंदाने म्हणाला, "वाह, किती सुंदर फुगे!" माकड हसत म्हणालं, "पांडा, पुन्हा बटण दाब ना." पांडाने पुन्हा बटण दाबलं. अचानक जमिनीवर मोठा चॉकलेट केक दिसला. सगळे प्राणी आनंदाने उड्या मारू लागले. पांडाने तिसऱ्यांदा बटण दाबलं. अचानक झाडामागून एक छोटा रोबोट बाहेर आला. रोबोट हसून म्हणाला, "घाबरू नका, मी या जादूच्या बटणाचा रक्षक आहे." सगळे प्राणी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. रोबोट पुढे म्हणाला, "हे बटण फक्त चांगल्या मनाच्या मित्रांसाठीच जादू करतं." माकडाने मजेत बटण दाबलं, पण काहीच झालं नाही. माकड आश्चर्याने म्हणालं, "अरे, जादू का नाही झाली?" रोबोट शांतपणे म्हणाला, "कारण जादू फक्त स्वतःसाठी वापरली तर ती काम करत नाही." पांडा थोडा विचारात पडला. मग तो हसत म्हणाला, "मग आपण ही जादू सगळ्यांसाठी वापरूया." त्याने पुन्हा बटण दाबलं. अचानक जंगलात मोठी रंगीत पार्टी सुरू झाली. फुगे, केक आणि खेळ सगळीकडे दिसू लागले. सगळे प्राणी आनंदाने खेळू लागले. शेवटी रोबोट म्हणाला, "खरी जादू बटणात नाही. खरी जादू चांगल्या मनात आणि मित्रांमध्ये असते." त्या दिवसापासून जंगलातील सगळे प्राणी एकमेकांना मदत करू लागले.